आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगार जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला। विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर असे 242 प्रवासी होते। एअर इंडियाचे AI-171 बोईंग ड्रीमलाइनर 787 विमान अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडनच्या गॉडविक एअरपोर्टच्या दिशेने निघाले होते, पण टेक ऑफ केल्यानंतर पुढच्या काही मिनिटातच विमानाचा अपघात झाला। या विमानात भारतासह ब्रिटिश, कॅनेडियन आणि पोर्तुगीज नागरिक प्रवास करत होते। सध्या घटनास्थळी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले, तर या घटनेत 250 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही। विमान पायलटने अपघातापूर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून मदत मागितली होती, पण त्यानंतर लगेचच विमानाचा संपर्क तुटला। आता हा अपघात कसा झाला असू शकतो याबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहे। अनेक एक्सपर्टने या अपघातांच्या कारणांची शक्यता सांगितली आहे। या भीषण अपघाताची कारणं काय असू शकतात याचीच माहिती चौकशीनंतर प्राप्त होईल, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल ऐकायला विसरू नका। आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।